तुम्हाला सगळ्यात जास्त स्कोरिंग असतं, हो की नाही? 100-100 मार्कांसाठी तुम्हाला काय असतात, हे क्वेश्चन्स असतात. याच्यामधले क्वेश्चन्स तुम्हाला 100-100 मार्कांसाठी असतात. आता बघा, ज्यावेळी तुम्ही विषयाची तयारी करता त्यावेळेस तुम्हाला आता तयारी कशी करायची आहे? परीक्षा जवळ आलेली आहे, बरोबर? आता परीक्षा जवळ आली म्हटल्यानंतर तयारी सुद्धा आपल्याला जोरात करायची गरज आहे, हो की नाही? आता ही तयारी आपल्याला कशी करायची आहे? तर मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे या आधीच्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत आणि हे प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचे आहेत हे आपल्याला काय करायचे, आता त्याची प्रॅक्टिस करायची, त्याचा सराव करायचा आणि ते माहीत करून घ्यायचे. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूयात मग आजचा क्लास. आजच्या क्लासमध्ये आपण 2023 चा क्वेश्चन पेपर घेणार आहोत. काही क्वेश्चन्स त्यातले आमचे ऑलरेडी रेग्युलरच्या बॅच मध्ये झालेले आहेत. त्याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते आज आपण घेणार आहेत आणि हे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला लिहिण्याची गरज नाही पडणार जर तुमच्याकडे 2023 चा क्वेश्चन पेपर जे प्रिंट आउट असेल तर. ठीक आहे, उद्या येताना सगळ्यांनी काय करायचं, तर फेब्रुवारी 2023 चा क्वेश्चन पेपर, ठीक आहे, फेब्रुवारी 2023 त्याचा क्वेश्चन पेपर तुम्हाला घेऊन यायचा आहे. कुठला क्वेश्चन पेपर? गणित विषयाचा क्वेश्चन पेपर तुम्हाला काय करायचा आहे, प्रिंट आउट काढून आणायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मग इथं क्लासमध्ये प्रश्न लिहायची गरज नाही पडणार. फक्त तुम्ही वहीमध्ये डायरेक्टली आन्सर लिहू शकाल आणि तुमचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही कशामध्ये घालवाल, तर ते प्रश्न सोडवायचा आहे कसा यावरती विचार करण्यामध्ये तुम्ही थोडासा वेळ घालवाल. ठीक आहे, चला आता आपण घेऊयात आजचा पहिला प्रश्न. बघा, प्रश्न काय आहे, लोकेश व रोशन एका कंपनीत काम करत होते. ठीक आहे, प्रश्न हा 48 नंबरचा प्रश्न आहे 2023च्या पेपर मधला. प्रश्न आहे, लोकेश व रोशन ज्यांच्याकडे सध्याला हा पेपर नाही अशा मुलांनी माझ्यासोबत प्रश्न लिहायचा आहे. म्हणजे नंतर तुम्हाला प्रश्न लिहायची गरज नाही पडणार, माझ्यासोबत तुमचा प्रश्न लिहून होऊन जाईल. ठीक आहे, लोकेश व रोशन एका कंपनीत काम करत होते. एका कंपनीत काम करत होते. रोशनला एका महिन्याचा पगार रोशनला एका महिन्याचा पगार 15,500. 15,500 अंकात कसे लिहायचे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 15,500 व लोकेशला व लोकेशला 18,500 मिळाला. लोकेशला 18,500 रुपये मिळाला. आता बघा, दोघांना पण किती पगार मिळाला ते तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, आणि मेन क्वेश्चन पुढे काय आहे बघा, तर क्वेश्चन आहे, लोकेश व रोशनला एका कंपनीत काम करत होते. रोशनला एका महिन्याचा पगार 15,500 रुपये व रोशनला किती मिळाला, लोकेशला किती मिळाला, 18,500 रुपये पगार मिळालेला आहे. ठीक आहे, अर्पिता काय डाऊट आहे बेटा? एकच मिनिट. मॅम, तर तुम्ही म्हणलात लोकेश, तुम्ही तिथं लोकेश लिहिलंय. ओके, एक एक मिनिट. चलो ठीक आहे, लोकेश, हा ठीक आहे, चलो काय हरकत नाही. 18,500 रुपये मिळाला. ठीक आहे, आता मेन प्रश्न काय आहे बघा, तर प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेला आहे की तर त्या महिन्यात तर त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा किती रुपये पगार जास्त मिळाला. तर त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा किती पगार जास्त मिळाला.
आता हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आधी काय माहित असणं गरजेचं आहे, तर दिलेले जे अंक आहेत की नाही त्या अंकांना अक्षरामध्ये कसं लिहायचं हे माहित असणं पहिले गरजेचं आहे. ठीक आहे, मला सांगा 15,500 रुपये अंकात कसे लिहिणार आहात? चला फास्ट सांगायचं चॅट बॉक्स मध्ये. 15,500 रुपये. ऑप्शन नंबर 1 2,25,000 रुपये, 2,25,000. ऑप्शन नंबर 2 आहे 2,050 रुपये. ऑप्शन नंबर 3 आहे 2,200 रुपये. चला 15,500 रुपये कसे लिहायचे अंकामध्ये पटकन सगळ्यांनी रिप्लाय करायचा आहे. ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला विचारली जातील ते चॅट बॉक्स मध्ये परत लगेच रिप्लाय करायचंय. ठीक आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास आणखी छान वाढेल. 23,500 रुपये, सॉरी 23,500, 2300 रुपये हे आहेत तुमचे ऑप्शन. चला यस करेक्ट, वेल डन. 15,500 रुपये कसे लिहायचे तर आपल्याला जो रोशनचा पगार आहे तो बघा, रोशनचा पगार आहे 15,500 रुपये. 15,500 रुपये म्हणजे 15,500 रुपये त्याचा काय आहे पगार आहे. ठीक आहे, पुढे काय सांगितलं आपल्याला, रोशनचा एका महिन्याचा पगार 15,500 रुपये व लोकेशला 18,500 रुपये मिळाला. लोकेशचा किती आहे रे पगार? लोकेश त्याचा आहे 18,500 रुपये. 18,500 रुपये अंकात कसे लिहायचे सांगा बरं? 18,500 म्हणजे किती? चला 18,500 रुपये म्हणजे किती? येस वेल डन, 17,750. येस करेक्ट, व्हेरी नाईस, 17,750. आता मला काय विचारलंय तर हा जो लोकेश आहे की नाही याचा पगार याच्यापेक्षा जास्त दिसतोय हो की नाही, तर या लोकेशचा पगार या रोशनच्या पगारापेक्षा कितीने जास्त आहे? बघा, एखाद्या दोन व्यक्तींमधला जर आपण कुठल्याही गोष्टीमधला जर आपण फरक काढत असू किंवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा त्यांचा पगार त्याची अमाऊंट कितीनं कमी आहे किंवा कितीनं जास्त आहे अशा पद्धतीचे जेव्हा तुम्हाला प्रश्नामध्ये लिहिलं जाईल तेव्हा काय करायचं, त्याच्यामध्ये वजाबाकी तुम्हाला करायची असते. काय करायची असते? वजाबाकी करायची असते. आता आपल्या लोकेशचा पगार जास्त आहे आणि रोशनचा पगार कसा आहे? कमी आहे. कधीही आपल्याला ज्यावेळेस आपण फरक काढत असतो तेव्हा मोठ्या संख्येतून आपल्याला लहान संख्या वजा करायची असते. मग लोकेशचा पगार कितीनं जास्त आहे हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 17,750 वजा 15,500. काय उत्तर येईल सांगा बरं? चला उत्तर काय असेल तुमचं? येस वेल डन आविष्कार, सुरांजली येस करेक्ट. येस मानसी करेक्ट. येस श्लोक करेक्ट. अर्पिता करेक्ट. ही तुमची वजाबाकी येणार आहे 2,250. बघा बरं सेम तुमची वजाबाकी आलेली आहे का? आता मला सांगा 2,250 याला अक्षरामध्ये कसं लिहायचं? अक्षरामध्ये कसं लिहायचं? एक मिनिट, इथं लिहूयात आपण 2,250. 2,25,000. बर, चला यस प्रत्येकाने उत्तर द्यायचंय. 2,25,000. येस करेक्ट. इथे आपला पहिला ऑप्शन काय होता रे? 2,200 रुपये होता ना फक्त. इथे आपण 2,200 रुपयेच राहू देऊयात. ठीक आहे. 2,25,000 रुपये किंवा 2,250 जर मी तर लिहिलं असतं की नाही तर 2,250 पण तुमचं उत्तर आलं असतं बरं का. येस ऑप्शन नंबर 1 2,25,000 रुपये आपलं उत्तर असणार आहे. वेल डन, व्हेरी नाईस, शाबास.
बघा, हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारला, किती सोपा प्रश्न आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं काय होतं, तर दिलेले जे अंक आहेत, जे आपल्याला अक्षरामध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला अंकामध्ये कन्वर्ट करता येणं गरजेचं होतं, हो की नाही. 12.5, साडे एखादी गोष्ट साडे, पावणे आणि सव्वा, या 3 गोष्टी आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. सव्वा भाग म्हणजे 25% भाग, हाफ भाग म्हणजे काय, अर्धा म्हणजे काय असतो, साडे म्हणजे काय असतो, तर त्यातला हाफ भाग, हो की नाही. पावणे म्हणजे पाऊण भाग म्हणजे 75% भाग, आणि पूर्ण भाग असतो म्हणजे 100% भाग असतो. ठीक आहे. चला, एकदा क्वेश्चन नोट डाऊन करा. क्वेश्चन नोट डाऊन झाला की चॅट बॉक्स मध्ये डन कमेंट करायचे. ओके संस्कृती. संस्कृती 47 नंबरचा क्वेश्चन झालाय. 46 नंबरचा क्वेश्चन आपण स्किप केलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये एरर आहे. ठीक आहे. चला डन. क्वेश्चन माझ्यासोबत लिहित चला, म्हणजे तुम्हाला नंतर प्रश्न लिहायला वेळ लागणार नाही. ओके डन. व्हेरी नाईस. चला, हा प्रश्न आता तुम्हाला कशावरती होता मग मला सांगा. बेरीज आणि वजाबाकी यावरती होता का. 10 अंकी संख्याचे वाचन, लेखन आणि त्यासोबतच दिलेल्या संख्या यांची वजाबाकी यावरती हा तुम्हाला क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलेला आहे. बरोबर. ओके, चला स्टार्ट करूयात मग पुढचा क्वेश्चन. ओके चलो, व्हेरी नाईस. डन. चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 48. 48 नंबरचा प्रश्न झाला आपला. आता बघूयात प्रश्न क्रमांक 49. बघा, प्रश्न क्रमांक 49 काय आहे, तर दोन खांब्यांची उंची, दोन, माझ्यासोबत प्रश्न लिहित चला. दोन खांब्यांची उंची अनुक्रमे, दोन खांब्यांची उंची अनुक्रमे 117 सेमी, 117 सेमी व 105 सेमी आहे. 105 सेमी आहे. जर दोन खांब एकमेकांना जोडून, जर दोन खांब म्हणजे हे दोन्ही खांबांना काय केलं, आता एकमेकांना जोडले. ठीक आहे. जर दोन खांब एकमेकांना जोडून एक खांब तयार केला, एक खांब तयार केला, तर त्या खांबांची एकूण उंची किती, तर त्या खांबांची एकूण उंची किती. काय केलं आता यांनी या प्रश्नामध्ये, आपल्याला दोन खांब दाखवले. ठीक आहे. हे दोन्ही खांब कशी आहेत बरं, तर वेगवेगळे आहेत, आणि ह्या दोन्ही खांबांना आता मला काय करायचंय, एकत्र जॉईन करायचे, एकमेकांना अटॅच करायचे. ठीक आहे. आणि मग एकमेकांना जर मी या दोन्ही खांबांना अटॅच केलं, तर एकूण किती लांबीचा हा खांब तयार होईल ते मला सांगायचंय. ऑप्शन नंबर 1 आहे 2.22 मिमी. ऑप्शन नंबर 2 आहे, ऑप्शन नंबर 2 आहे, क्लास चालू असताना शक्यतो मला कॉल करू नये. क्लासच्या आधी जर काही अडचण असेल तर करायचा आहे कॉल, किंवा क्लास संपल्यानंतर. ठीक आहे. 2.22 सेमी आणि ऑप्शन नंबर 4 आहे 2.22 मीटर. चला क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करा. आपल्याला दोन खांब दिलेत. बघा, एका खांबाची लांबी आहे, उंची आहे सॉरी 117 सेमी, आणि दुसरा खांब आहे त्याची उंची आहे
105 या दोघांना आता मला काय करायचंय, एकत्र जॉईन करायचंय. तर एकत्र जॉईन केल्यानंतर हा किती लांबीचा खांब होणार आहे ते मला सांगायचंय. दिलेलं जी उंची आहे, दिलेलं जे आन्सर आहे ते मिमी, मीटर, सेमी आणि मीटर मध्ये आहेत हे लक्षात घ्या. चला प्रत्येकाने प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर असतं मला सांगा. 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं, बरोबर. करेक्ट आहे का. तर आता उपयोगाचा करून घ्या थोडासा आणि उत्तर काढायचा प्रयत्न करा. तुम्हाला मिमी पण दिलं याच्यामध्ये, हो की नाही. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर असतं बरं का. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. या दोघींचा तुम्ही वापर करून प्रश्न सोडवू शकता. चला आधी बघूयात आपण या दोघांना मिळून किती सेंटीमीटरचा आपला जो खांब आहे की नाही तो तयार होईल. ठीक आहे. 117 सेंटीमीटर अधिक 105 सेंटीमीटर बरोबर किती सेंटीमीटर होईल रे. 117 सेंटीमीटर अधिक 105 सेंटीमीटर बरोबर किती. चला किती सेंटीमीटर होईल आधी हे काढूयात आपण. ठीक आहे. 117 अधिक 105 बघा 5 आणि 7 12 हातचाला 1 1 आणि 1 2 आणि इकडचा परत 1 1 1 आणि 1 2 म्हणजे 222 सेंटीमीटर आपलं उत्तर आलं. 222 सेंटीमीटर कुठतरी ऑप्शन मध्ये आहे का. नाही. याचा अर्थ या सेंटीमीटरला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय. एक तर मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करून आपल्याला बघायचंय किंवा मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय आपल्याला. ठीक आहे. आता बघा जर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असेल तर या सेंटीमीटरला मीटर मध्ये रूपांतर करण्यासाठी काय करावं लागेल बरं सांगा. गुणाकार करावा लागेल का भागाकार करावा लागेल. सेंटीमीटरला आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. मला दिलेली व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये आहे पण हा 222 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर आहे हे मला सांगायचंय. तर काय करावं लागेल. गुणाकार करावा लागेल का भागाकार करावा लागेल. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे. यस वेल डन. आपल्याला काय करायचंय भागाकार करायचा आहे. भागिले 1000 करायचंय. 1000 भागिले का बरं करायचंय. कारण की एका सेंटीमीटर मध्ये ठीक आहे एका मीटर मध्ये किती आहेत 100 सेंटीमीटर आहेत बरोबर. म्हणून हे 222 सेंटीमीटर बरोबर किती मीटर आहे हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 1000 नी डिवाइड करावं लागेल. बरोबर का 100 न करावं लागेल सांगा. 100 न करावं लागेल की नाही. मी काय सांगितलं तुम्हाला 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आहे म्हटल्यानंतर 100 ने डिवाइड करावं लागेल. 1000 ने का बरं डिवाइड करायचं मग. येस डिवायडेड बाय 100 करा. चला 222 भागिले 100 बरोबर किती उत्तर येणार आहे. आता काय करायचं तर भागाकारामध्ये बघायचं 100 वरती शून्य किती आहेत. बघा भागाकार आपल्याला कसा करायचा असतो 10 100 1000 अशा संख्या जेव्हा तुम्हाला दिलेल्या असतात तेव्हा काय करायचं त्याच्यामध्ये शून्यांची संख्या किती आहे ते बघायचं. शून्यांची संख्या किती आहे इथं 2 आहे बरोबर. म्हणून आपल्याला आपल्या उत्तरामध्ये काय करायचंय दिलेली संख्या जशाच तशी लिहायची आहे आणि शून्यावरती 2 शून्य असल्यामुळे 1 वरती 2 शून्य असल्यामुळे काय करायचं डावीकडून 2 अंकानंतर आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. काय करायचंय डावीकडून 2 अंकानंतर आपल्याला पॉइंट द्यायचा. आपलं उत्तर काय येईल मग 2.22 मीटर. आता मला सांगा 2.22 मीटर ऑप्शन आहे का रे.
2.22 मीटर ऑप्शन आहे का? यस आहे. मग आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 2.22. चला एकच मिनिट. हा दिशा बोला. मगाशी म्हटलेलं ना 2 ऑप्शन मध्ये नाहीये. त्या होता दुसऱ्या ऑप्शन मध्ये. कोणतं? 222. 222 मीटर. इकडे बघ 222 इथं मीटर आहे. आपण काय काढले? सेंटीमीटर काढले. सेंटीमीटर आणि मीटर मध्ये फरक आहे का? हा. सेंटीमीटर आणि मीटर मध्ये जर फरक असेल तर आपलं हे उत्तर येईल का? मग नाही येणार. कारण की आपल्याला त्यांनी काय सांगितलंय 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर हे आहे, हे आपल्याला माहितीये. पुढचं हे युनिट आहे की नाही, हे युनिट अतिशय महत्वाचं आहे. बघा इथं काय दिलं होतं? इथं मीटर दिलं होतं, इथं सेंटीमीटर दिलं होतं. आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर जर असेल तर 222 सेंटीमीटर म्हणजे 222 मीटर असेल का? मग नाही. असेल की नाही? मग आपल्याला त्यासाठी काय करावं लागलं? या सेंटीमीटरला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करून पाहिलं. मीटर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपलं उत्तर किती आलं? 2.22 मीटर. मी मीटर मध्येच का बरं कन्वर्ट केलं? कारण की इथं 2 ऑप्शन होते. एक तर मिलीमीटरचा ऑप्शन होता आणि 2 ऑप्शन असे होते ज्याच्यामध्ये मीटर मीटर दिलं होतं. म्हणून मी काय केलं? या 222 ला मीटर मध्ये कन्वर्ट करून पाहिलं. जर हे सुद्धा उत्तर नसतं तर मी काय केलं असतं? या दिलेल्या 222 सेंटीमीटरला मी काय केलं असतं? मिलीमीटर मध्ये कन्वर्ट केलं असतं. आणि मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मला काय करावं लागलं असतं? भागिले 10 करावं लागलं असतं. ठीक आहे. चला डन. चला क्वेश्चन नोट डाऊन करा फास्ट. हा स्वरा हँड रेज करायचा आहे डाऊट असेल तर. चला ऋषी बोल बेटा. मॅडम आपला 35वा पण प्रश्न राहिलाय. 35 नंबरचा प्रश्न राहिला आपला. ठीक आहे चालते, तो पण घेऊयात आपण. नाही 35 नंबरचा प्रश्न. ओके ठीक आहे चला घेऊयात तो पण. चला हा क्वेश्चन पहिले नोट डाऊन करा. आणि क्लास शक्यतो क्लासमधल्या आपल्या रेग्युलरच्या बॅच मधल्या मुलांनी कोणीच लेफ्ट करायचं नाही. क्लास लेफ्ट केल्यावर परत रिजॉईन करता येणार नाही. ठीक आहे. कारण की एका मीटिंगची कॅपॅसिटी असते 100 आणि सध्याला क्लासमध्ये जर 100 मुलं असतील तर दुसऱ्या 101 नंबरचा जो मुलगा असेल त्यांना क्लास जॉईन करता येत नसतो. ठीक आहे. त्यामुळे ज्यांनी क्लास जॉईन केला त्यांनी लेफ्ट करू नका, परत रिजॉईन करता येणार नाही. चलो हा चला अथर्व काय बोलायचंय का? चला क्वेश्चन लिहून झालाय सगळ्यांचा? स्वरा क्वेश्चन लिहून झालाय का? हो. ओके चला. मॅ चला डाऊट काय आहे का स्वरा? हो मॅम 47वा प्रश्न राहिला आपला. हो 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 आहे लक्षात माझ्या. घेऊयात आपण. सध्याला जे क्वेश्चन चालू आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूयात का? राहिलेले क्वेश्चन पण आपल्याला सगळे घ्यायचे, डोंट वरी. चला क्वेश्चन लिहून झालेला आहे सगळ्यांचा. चला बाकीचे मुलं फ्री लाईव्ह क्लासमध्ये सध्याला प्रेझेंट असलेले सगळे मुलं, चला क्वेश्चन लिहून झालेला आहे का? लिहून झाला असेल तर डन कमेंट करायचंय. संस्कृती बोल बेटा. मॅम आपला 46 आणि 35वा राहिलाय क्वेश्चन. आता सगळ्यांनी तेच सांगितलं, तू परत तेच सांगतेस बेटा. घेणार आहोत तो क्वेश्चन आपण. सध्याला आता क्लासमध्ये लक्ष द्या. चला झालाय सगळ्यांचा क्वेश्चन. राहिले क्वेश्चन परत घेणं माझंच काम आहे, हो की नाही? त्याच्यापेक्षा जास्त तुमच्यापेक्षा जास्त त्या गोष्टीची मलाच जास्त काळजी आहे. त्यामुळे डोंट वरी, सगळेच तुमचे क्वेश्चन होणार आहेत. चलो ठीक आहे, जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 50. बघा क्वेश्चन नंबर 50 काय आहे? क्वेश्चन नंबर 50 हा आणि 51 हे दोन क्वेश्चन तुम्हाला या डायग्राम वरती सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता बघा प्रश्नामध्ये तुम्हाला काय केलंय, एका ठिकाणी तुम्हाला इकडच्या बाजूला तबला, परत नंतर हार्मोनियम, बासरी आणि गिटार
वाजवणारे मुलं तुम्हाला दिलेली आहेत, ठीक आहे, आणि त्यांचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे. आता बघा हे प्रमाण कसं दिलेलं असतं आपल्याला आणि यावरती आपला प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे. चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. दरवर्षी या चॅप्टर वरती तुम्हाला 2 प्रश्न ऍटलिस्ट असतात, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 3 असतात, ठीक आहे. आणि खूप सोपा चॅप्टर आहे, याच्यावरचा प्रश्न सगळ्यांना इझिली सॉल्व्ह होतो. एकच मिनिट. बर, बघा इकडच्या बाजूला दिलेला आहे तबला, सेकंड आहे हार्मोनियम, थर्ड आहे बासरी, आणि चौथा आहे गिटार. आता कोणते मुलं आणि किती मुलं गिटार वाजवतात, हार्मोनियम वाजवतात, बासरी वाजवतात, ते तुम्हाला पुढच्या कॉलम मध्ये दिलेलं आहे. बघा, वाद्य शिकणारे विद्यार्थी इकडच्या बाजूला आहेत. वाद्य शिकणारे विद्यार्थी. आता वाद्य शिकणारे विद्यार्थी किती आहेत बघा. तबला वाजवणारे विद्यार्थ्यांची इमोजी आपल्याला दिलेली आहे 6. किती आहेत? 6. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, 6 मुलं आपल्याला दिली, पण त्याचं प्रमाण असतं बरं का, फक्त 6 मुलं नसतात, ते तुमच्या लक्षात येईलच. थांबा 2च मिनिटं. चला, हार्मोनियम वाजवणाऱ्या मुलांची इमोजी दिलेत आपल्याला 3. बासरी वाजवणाऱ्यांचे आहेत 2 इमोजी, आणि चौथा आहे गिटार वाजवणारे आहेत 5 जण. ठीक आहे, 1 2 3 4 आणि 5. पुढे काय सांगितलंय बघा, त्यांनी पुढे दिले आपल्याला प्रमाण. आता हे प्रमाण काय असतं ते माहित करून घेणं खूप गरजेचं आहे. प्रमाण एक चित्र बरोबर 10 विद्यार्थी आहेत. काय केलेलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलंय, जर तुम्ही एक चित्र काढत असाल, जर तुम्हाला तिथं एक चित्र दिलेलं असेल, तर या एक चित्राचा अर्थ काय आहे, तर त्या ठिकाणी एका चित्राचा अर्थ आहे 10 विद्यार्थी. म्हणजे हे 10 विद्यार्थी, हे 10, हे 10 असं करत करत हे सगळे विद्यार्थी तुम्हाला मग आता कॅल्क्युलेट करायचे आहेत. बघा प्रश्नामध्ये पहिला प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 50. एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत, दिलेल्या सगळे मिळून आपल्याला एकूण विद्यार्थी जे आहेत ते एकूण किती विद्यार्थी आहेत आपल्याला ते काढायचंय. एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत. आता मला एकूण विद्यार्थी जर काढायचे असतील याच्यामध्ये वाद्य शिकणारे, तर मला काय करावं लागेल, आता एकूण इमोजीस किती दिलेले आहेत ते मला कॅल्क्युलेट करावं लागेल, आणि तेवढ्या त्या नंबर्सला नंतर काय करायला लागेल, मल्टिप्लाय बाय 10 करावं लागेल. मल्टिप्लाय बाय 10 काय करायचं, 10 ने का बरं गुणायचं, कारण की एका चित्राची किंमत 10 विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला काय करायचंय, 10 ने गुणायचंय. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन आहे 150, सेकंड ऑप्शन आहे 160, थर्ड ऑप्शन आहे 140, आणि चौथा ऑप्शन आहे 130. दिलेल्या सगळे मिळून जे आपले वाद्य आहेत ते एकूण वाद्यामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत मला सांगा बरं. इमोजीस किती आहेत, एकूण चित्र आपल्याला किती दिलेले आहेत ते पटकन सांगायचे. चला मोजा, एकूण एकूण चित्र किती दिलेले आहेत. चला सुमित, एकूण चित्र इथे किती दिलेले आहेत. एकूण चित्रांची संख्या किती आहे पटकन मोजायची आहे. चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचे प्रत्येकाने. दिलेल्या या पूर्ण आपल्या कॉलम मध्ये एकूण चित्रांची संख्या किती आहे, 16. ओके, वेल डन. ओके, चला बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11
12, 13, 14, 15 आणि 16. ठीक आहे. एकूण चित्रांची संख्या किती आहे आता? 16 आहे. पण हे 16 विद्यार्थी आहेत का? मग नाही. तरी ह्या 16 चित्रांना आपल्याला 10 ने गुणावं लागणार आहे. का बरं? कारण की एका चित्राची किंमत किती आहे? एक चित्र बरोबर 10 विद्यार्थी असल्यामुळे मग 16 चित्र बरोबर किती विद्यार्थी हे काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? 16 गुणवले 10 करावं लागणार आहे. आणि ज्यावेळेस आपण असं करू त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे? तर एकूण या टेबलमध्ये असलेले एकूण विद्यार्थी किती आहेत बरं ते आपल्याला समजणार आहेत. 16 गुणवले 10 बरोबर 160 विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 51 आहे. कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत? हे तुम्हाला पाहता पाहता पहिल्याच उत्तर काढता येईल. कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत? कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी मग याच्यामध्ये कमी दिसत आहेत तुम्हाला? ज्याचे चित्र सगळ्यात कमी ते विद्यार्थी सगळ्यात कमी असतील. करेक्ट? यस, बासरी. ओके, वेल डन. बघा किती सोपा प्रश्न आहे, हो की नाही? परीक्षेमध्ये आपल्याला 4 मार्क सहज मिळतील की नाही? ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात कमी वाद्य वाजवणारे संख्या जे असणार आहे ती असणार आहे बासरी वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. चला ऑप्शनची पण गरज नाहीये इथं, ओके नाही. चला क्वेश्चन फास्ट नोट डाऊन करा. काय करा वाटलं तर स्क्रीनशॉट घ्या क्वेश्चनचा आणि हे मेन 2 क्वेश्चन्स खालती नोट डाऊन करा. बासरी वादक बरोबर स्वराली. यस वैदेही करेक्ट. चला क्वेश्चन फास्ट नोट डाऊन करायचा आहे. चला डन. जाऊयात मग पुढं. हा, काय डाऊट आहे? हँड रेज करायचा डाऊट असेल तर. हा मानसी, बोला. चला फास्ट बोलायचंय. मॅम मला 8 वाजता स्कूल आहे, मी लिव करू शकते? यस, करू शकता तुम्ही लिव. तर आमचे रेग्युलर बॅचचे जे मुलं आहेत की नाही त्यांना लिव करता येत नाही, कारण की त्यांचं कंपल्सरी त्यांनी बॅच जॉईन केलेली असते. दिशा, हँड रेज करायचा आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52 आहे. निखिलने 3 चोकोबार विकत घेतले. निखिलने किती चोकोबार विकत घेतले? तर 3 चोकोबार निखिलने विकत घेतलेले आहेत. कुठं बोलता येत नाही ते तुम्हाला माईक ऑन केल्याशिवाय कोणाला बोलता येत नाही. ठीक आहे, तुमचे माईक्स माझ्याकडे असतात. तुम्हाला माईक तुमचा ऑन केला तरच ते माईक वरती टॅप करायचं असतं आणि मगच तुम्हाला नंतर बोलता येत असतं. चला दिशा बोला. टीचर मी उलटी दिसते या चित्रात. चित्र उलट दिसतंय कुठलं? अहो मी सदा उलटी दिसते इथं मोबाईल मध्ये. तू तू स्क्रीन तुझा मोड चेंज कर स्क्रीनचा. बरोबर होतं मग ते स्क्रीनचा मोड चेंज केलास तुझ्या फोन मध्ये. निखिलने 3 चोकोबार विकत घेतले.
निखिलने किती चोकोबार विकत घेतलेत रे? 3 चोकोबार विकत घेतलेत. ठीक आहे. आणि दुकानदाराला हे सगळे प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत बरं का. म्हणजे बघा किती सोपे सोपे प्रश्न असतात परीक्षेमध्ये. जर तुम्ही इथं प्रश्न सोडवू शकलात आणि तर मग तुमचा पेपरमध्ये पण तो प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न आधी मी सोडवेल या गोष्टीकडे लक्ष द्या. दुकानदाराला 50 रुपयांची नोट दिल्यावर 50 रुपयांची नोट दिल्यावर त्याला दुकानदाराने 5 रुपये परत दिले. तर एका चोकोबारची किंमत किती होती? तर एका चोकोबार ची किंमत किती होती? बघा काय केले बरं निखिलनं, तर 3 चोकोबार विकत घेतलेत. त्याने दुकानदाराला 50 रुपये दिले आणि हे 50 रुपये दिल्यानंतर दुकानदारानं काय केलं, त्याला 5 रुपये परत दिले. ठीक आहे. मग आपल्याला काय विचारले, त्याला एक चोकोबार त्याला किती रुपयांना पडला असेल ते आपल्याला विचारले. चला कसं काढायचं उत्तर, थोडासा विचार करा. बघा जर 3 चोकोबार त्यानं विकत घेतले असतील तर त्यानं किती रुपये दिले बरं दुकानदाराला दिले त्यांनी 50 रुपये. ठीक आहे. पण हे 50 रुपये दुकानदाराने ठेवून घेतले का? तर नाही, त्याला 5 रुपये त्याला परत केले. हो की नाही? म्हणजे 50 वजा 5 चोकोबारची किंमत किती असेल बरं मग? 45 रुपये. ठीक आहे. ही किती चोकोबारची किंमत आहे? 3 चोकोबार. कारण त्यानं 5 रुपये 50 मधले परत केले की नाही, याचा अर्थ 45 रुपये ठेवून घेतले. म्हणजे 45 रुपये याचा अर्थ काय असतील, तर 3 चोकोबारची किंमत असेल. आता मला काय विचारलंय, तर हे 3 चोकोबार जर 45 रुपयाला मिळत असतील तर एका चोकोबारची किंमत किती? चला उत्तर कसं काढायचं, काय करावं लागेल सांगा. गुणाकार कराल, भागाकार कराल, बेरीज कराल की वजाबाकी? यस, 50/3. यस स्वरा, करेक्ट. आपल्याला काय करावं लागणार आहे, 50/3 नाही करायचं आपल्याला. आपले 45 रुपये त्या दुकानदाराने घेतलेत, 50 रुपये नाही घेतले. त्यांना 5 रुपये आपला रिटर्न केले की नाही, याचा अर्थ त्यांनी 45 रुपये ठेवून घेतलेत. नो सार्थक. बघा त्यांनी 45 रुपये दुकानदाराला आपण दिलेले आहेत, याचा अर्थ असा आहे. आणि आपल्याकडे 3 चोकोबार असल्यामुळे जर एका चोकोबारची किंमत आपल्याला काढायची असेल तर काय करायचे आपल्याला, 45/3 करायचे. 45/3 आपण केलं की आपल्याला काय मिळणार आहे, एका चोकोबारची आपल्या किंमत किती आहे ते मिळून जाणार आहे. चला 3 एक 3, 4 मधून 3 गेला, उरला 1. परत नंतर इथं किती तयार होतील मग, 15 तयार होतील. 3 5 15. किंवा तुम्हाला असं पण करता येईल की 45 ला 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचे. 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर ऑप्शन पैकी कुठलं उत्तर येईल बघा. जर 45 ला तुम्ही 20 मध्ये जर समजा डिवाइड केलं तर उत्तर किती यायला लागलं, 20 20 40, 20 60. आपल्याकडे किती रुपये आहेत, 45 रुपये आहेत. मग 20 रुपये आपलं उत्तर येईल का, नाही. जर तुम्ही 10 रुपयामध्ये ऑप्शन 2 जर आपण चेक केला, आपल्याकडे 45 रुपयाला आपल्याला 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचंय. जर 10 ला 3 ह्याच्यामध्ये इक्वल मध्ये आपण काय केलं, डिवाइड केलं, तर आपल्याला किती मिळतील, 30 रुपये मिळतील. आपल्याकडे किती आहेत, 45 रुपये आहेत. आपल्याला 45 रुपये पाहिजेत. चला 12ला बघा, 12 1 12, 12 2 24, 12 36 रुपये होतील. 45 रुपये होतील का, नाही. म्हणजे 12 सुद्धा उत्तर येणार नाही. लास्ट ऑप्शन आहे फक्त 15. त्याला तुम्ही नाही चेक केलं, डायरेक्टली टिक केलं तरी तुमचं उत्तर येऊन जातं. 45 ला तुम्ही 3 इक्वल पार्ट मध्ये 15 15 15 असं तुम्ही डिवाइड करू शकता. म्हणून या एका चोकोबारची किंमत किती येणार आहे, 15 रुपये येणार आहे. किंवा तुम्ही इन जनरल काय करायचं असतं, आपल्याला कुठलाही एका क्वांटिटीचा नंबर जर आपल्याला काढायचा असेल तर एकूण जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला एकूण जो नंबर आहे त्या नंबरने काय करायचं असतं, डिवाइड करायचं असतं. हा चला श्रीनिवास, काय डाऊट आहे,
हँड रेज करायचा आहे. बाकीच्यांनी चला प्रश्न फास्ट नोट डाऊन करायचा आहे. चला हा यस श्रीनिवास बोला. असं पण करू शकता ना. कसं? 15 पण 30 15 त्रिक 45 आणि ते 5 रुपये रिटर्न दिले म्हणून आपलं 4 उत्तर असं पण येऊ शकतं. सेम त्याचा मिनिंग तोच आहे बेटा. तुझे म्हणतोय का आणि मी जिचा सांगितलं का त्याचा दोन्हीचा मिनिंग सेमच आहे. ठीक आहे. हो. चला ज्योती शेलार बोल बेटा काय डाऊट आहे? आणि शक्यतो मुलांनी आपलं नाव टाका बरं का, पॅरेंट्सचं नाव टाकू नका जॉईन करताना. चला क्वेश्चन लिहून झालाय का बाकीच्या मुलांचा? डन. चला ज्योती शेलार काय डाऊट आहे? जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. मग क्वेश्चन नंबर 53 53 नंबरचा प्रश्न आहे बघा. जयने जुनी मोटार सायकल, हे सगळे प्रश्न प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत हे लक्षात घ्या. जयने जुनी मोटार सायकल जुनी मोटार सायकल 17,000 रुपयास 17,000 रुपयास विकत घेऊन 2 महिन्यांनी विकत घेऊन 2 महिन्यांनी 15,000 रुपयास विकली. 17,000 रुपयाची वस्तू त्यानं काय केली? 15,000 रुपयाला विकून टाकली. आपण ज्यावेळेस एखादी वस्तू विकत घेतो ती असते आपली विकली खरेदी किंमत. ठीक आहे. विकत घेणं म्हणजे खरेदी करणं आणि खरेदी करणं म्हणजे काय असते ती मग खरेदी किंमत असते. आणि विकणे म्हणजे काय असते? विक्री किंमत असते. ठीक आहे. विकत देणे म्हणजे विकणे याचा अर्थ विक्री किंमत. तर या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला? बघा तोटा म्हणजे काय असतं बरं? तर तोटा म्हणजे नुकसान असतं. ठीक आहे. आणि नफा म्हणजे काय असतो? फायदा असतो. बघा तुमचा नफा कधी होत असतो किंवा तोटा कधी होत असतो? ठीक आहे. जेव्हा एखादी तुमची खरेदी किंमत, ठीक आहे, तुमची खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत तुमची कमी आहे, अशा वेळेस तुमचा काय होत असतो? तोटा होत असतो. ज्यावेळेस आपली खरेदी किंमत जास्त आहे, आपण जास्त किमतीला विकत घेतलंय, पण कमी किमतीला जर आपण विकून टाकलं तर त्या ठिकाणी आपलं काय होणार आहे? नुकसान होणार आहे. आणि नुकसान होणार आहे म्हणजेच तोटा. याच्या उलट जर तुम्ही एखादी वस्तू कमी किमतीला खरेदी केली, ठीक आहे, कमी किमतीला खरेदी केली आणि जास्त किमतीला जर तुम्ही विकून दिली तर काय होणार आहे? तुमचा त्या ठिकाणी नफा होणार आहे. आणि नफा म्हणजेच काय असतो? मग फायदा असतो. ठीक आहे. आता बघा लक्षात ठेवायचं नफा किंवा तोटा कसा काढायचा? तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. तोटा असताना ज्यावेळेस तुमचा तोटा आहे त्यावेळेस तोट्यामध्ये काय असतं? खरेदी किंमत तुमची जास्त असते. हो की नाही? म्हणून काय करायचं? खरेदी किंमत वजा विक्री किंमत करायचं. काय करायचं? खरेदी किंमत वजा विक्री किंमत तुम्हाला करायचं आहे. बघा इथे तुमची खरेदी किंमत किती आहे? तर आपली खरेदी किंमत आहे 17,000 रुपये. तर 17,000 रुपयांना विकत घेतलं की नाही? म्हणजे आपली खरेदी किंमत किती आहे? 17,000 रुपये. शून्य आपण शून्य किती देतोय समोर ते फक्त व्यवस्थित बघा. काही काही मुलं 4 पण शून्य देत आहेत 2 वरती. चला 17,000 रुपये आपली काय आहे? खरेदी किंमत आहे. आणि विक्री किंमत किती आहे आपली? 15,000 रुपये. 17,000 मधून जर 15,000 रुपये वजा केले तर खालती किती उरतील मग? 2,000 रुपये. याचा अर्थ आपला तोटा किती रुपये होणार आहे? तर आपला तोटा 2,000 रुपये होणार आहे. ऑप्शनची पण इथं गरज नाही. सोपा प्रश्न आहे. हो की नाही? चला लक्षात ठेवा परीक्षेमध्ये कधीच पूर्ण अवघड क्वेश्चन नसतात. तर 90% प्रश्न जे असतात की नाही ते खूप सोपे असतात. तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल असे ते प्रश्न असतात. चला प्रश्न क्रमांक 52 आणि 53 दोन्ही पण नोट डाऊन केले की मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय.
प्रश्न क्रमांक 52 आणि 53 दोन्हीही लिहून घेतले की मला सांगायचंय, डन कमेंट करत राहायचंय. ओके श्रीनिवास. सगळ्यांना तुमच्या ग्रुपवरती आज 2023 चा क्वेश्चन पेपर पाठवण्यात येईल. या क्वेश्चन पेपरची तुम्हाला प्रिंट आउट घ्यायची आहे. 2023 आणि 2022 चा तुम्हाला क्वेश्चन पेपर, या दोन्ही क्वेश्चन पेपरची प्रिंट आउट काढण्यासाठी तुम्हाला जे पीडीएफ पाठवली जाईल, या पीडीएफ चा वापर करायचा आहे आणि तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न काय करायचे, तुम्ही प्रिंट आउट काढून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला उद्याचा क्लास करताना तुम्हाला प्रश्न लिहायची गरज नाही पडणार. डायरेक्टली तुम्ही काय करू शकाल, वहीमध्ये तुमचे उत्तर नंबर टाकून त्या प्रश्नाचा उत्तर लिहू शकाल. नाही, ज्यांच्याकडे प्रिंट आउट आहे अशा मुलांनी आन्सर फक्त लिहायचे, प्रश्न लिहित बसू नका. हा माईक ऑन करायचा आहे. ज्योती शेलार, एक मिनिट. चला माईक ऑन करा आपला. माईक वरती टॅप करा. पहिल्यांदा पहिला जो सिम्बॉल असतो की नाही माईकचा, त्यावरती क्लिक करा, म्हणजे तुमचा माईक ऑन होईल. तुमचा माईक माझ्याकडनं मी ऑन करते, पण तुम्हाला पण इथं काय करावं लागतं, तुमच्या पहिला ऑप्शन जो असतो की नाही म्यूट आणि अनम्यूट, त्यावरती क्लिक करायचं असतं. त्यावरती क्लिक केलं की तुमचा माईक चालू होत असतो बरं का. जायचं मग पुढं. चला बघूयात प्रश्न क्रमांक 54. किती सोपे सोपे प्रश्न परीक्षेत येतात बघा. काही काही अवघड पण प्रश्न असतात. हे सोपे सोपे प्रश्न आपल्याला अवघड वाटतात कधी, जेव्हा आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहित नसतात किंवा तो प्रश्न नेमका आपल्याला सॉल्व्ह कसा करायचा आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजत नाही तेव्हा प्रश्न अवघड वाटतो. त्यामुळं त्या बेसिक बेसिक गोष्टी तुमच्या सगळ्या या ठिकाणी कव्हर होऊन जातील. बघा प्रश्न क्रमांक 54 आहे, 162, 131, 290, 772, 245 या संख्यांमधील किती संख्यांना 2 ने निशेष भाग जातो, 2 ने निशेष भाग जात नाही. ठीक आहे, जातो का जात नाही हे प्रश्नामध्ये व्यवस्थित वाचायचं. कधी कधी आपण वाचताना चुकीचं वाचतो आणि मग प्रश्न पण चुकीचा सुटतो बरं का. किती संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही. पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 2 संख्यांना भाग जात नाही आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1. आता इथं या ठिकाणी आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे, तर 2 ची कसोटी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ज्यांना 2 ची कसोटी माहितीये त्यांना हा प्रश्न नक्की सुटणार आहे. चला 2 ची कसोटी. हर्ष, 2 ची कसोटी माहितीये का? चला माहित असेल तर माईक ऑन करायचं आणि सगळ्यांना 2 ची कसोटी सांगायची आहे. चला 2 ची कसोटी आविष्कार. ज्यांना माहिती आहे त्यांनी पटकन हँडरेज करू शकता किंवा सिम्पली, हो की नाही. चला गायत्री, 2 ची कसोटी. बोला. 0 2 6 4 8 हे संख्या एकक स्थानी आले की 2 ची कसोटी. बर, बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे काय, तर सगळ्यात शेवटी युनिट प्लेसला. ठीक आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे काय असतो रे, तर निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो. ठीक आहे, त्याची बाकी काय येते, 0 0 येते. अशा संख्या 2 ने निशेष भाग
जातो. आता या ठिकाणी मला काय सांगितलंय त्यांनी बरं, अशा कुठल्या कुठल्या संख्या आहेत ज्याला 2 न भाग जात नाही असं मला विचारलंय, हो की नाही? मग ज्या संख्येच्या एकक स्थानी हे नंबर नसतील त्या संख्यांना 2 न भाग जाणार नाही. 262च्या ठिकाणी बघा 2 आहे, याचा अर्थ याला 2 न भाग जाणार आहे. 262 तुमचा कॅन्सल झाला. 231 या ठिकाणी तुम्हाला शेवटी 2, 4, 6, 8 याच्यापैकी कुठला अंक दिसतोय का? नाही, शेवटी 1 आहे. याचा अर्थ 131 ला 2 न भाग जाणार नाही. 890 एकक स्थानी किती आहे रे? 0 आहे. मग याला भाग जाईल का नाही? भाग जाईल का? 890 ला 2 न भाग जाईल, हो की नाही? त्यामुळे मग आपल्याला 890 पण येणार नाही. 772 मध्ये सुद्धा 2 आहे. याचा अर्थ या 772 ला पण 2 न भाग जाणार आहे. शेवटची संख्या 245 एकक स्थानी काय आहे बरं? 5 आहे. ह्याच्यामध्ये 5 दिसतोय का तुम्हाला? नाही. याचा अर्थ या संख्येला 245 ला सुद्धा 2 न भाग जाणार नाही. भाग न जाणाऱ्या संख्या कुठल्या कुठल्या आहेत मग? भाग न जाणाऱ्या संख्या 131 आणि 245. मग आता संख्या किती आहेत मग? 1, 2. 2 संख्या कुठे आहेत बरं? पर्याय क्रमांक 3 मध्ये. उत्तर येणार आहे आपलं पर्याय क्रमांक 3. चला आदिती काय डाऊट आहे? हँड रेज करायचा आहे. चला प्रश्न समजला. 2 ची कसोटी आपल्या इथं वापरायची होती. 2 ची कसोटी काय होती? संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या संख्यांना 2 न भाग जातो. या ठिकाणी तुम्हाला विचारलं होतं कुठल्या कुठल्या संख्येला 2 न भाग जात नाही. मग ज्या संख्येला भाग जातो ते नंबर सोडून कुठले नंबर्स असणार आहेत तुमच्याकडं? ज्याला भाग जाणार नाही असे नंबर्स असणार आहेत. चला क्वेश्चन एकदा नोट डाऊन करायचा आहे. आजच्या क्लास मधला हा लास्ट क्वेश्चन आहे. उद्याचा क्लास बरोबर सकाळी 7:15 वाजता सुरू होईल. क्लास 5 मिनिटं आधी जॉईन करायचा, जेणेकरून जर क्लासची कॅपॅसिटी 100 झाली तर नंतर तुम्हाला जॉईन करता येत नाही. ठीक आहे. उद्या येताना आपल्याला सगळ्यांना काय करायचंय? 2023 आणि 2022 या 2 क्वेश्चन पेपरची प्रिंट आउट घेऊन यायची आहे, जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न सोडवायला अजून सोपा जाईल, तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे. चला मग सध्यासाठी आपण थांबूयात. भेटूयात उद्याच्या क्लासमध्ये सकाळी 7:15 वाजता. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे. चलो बाय बाय. बाय मॅम. ओके बाय बेटा. बाय मॅडम. किती कपडे पण द्यायची कपडे मॅम. बाय बाय मॅडम.